वाल्मिक कराडला 14 दिवसांची ज्युडिशियल कस्टडी जी आहे ती दिलेली आहे. कसं काय संपूर्ण प्रकरण आहे? नाही, हे प्रकरण फार मोठं प्रकरण आहे. हे प्रकरण भयावह प्रकरण आहे, भयानक आहे. याचं कारण असं आहे की बीडमध्ये ज्या अलीकडे ज्या काही गोष्टी आता समोर येत आहेत, ज्या घटना समोर येत आहेत, आणि मला वाटतं की हा तपास ज्या दिशेनं चाललेला आहे ती दिशा मी आत्ता योग्य आहे असं समजेल. दुर्दैवानं विलंब झाला आणि तिथली गुंडगिरी मोडून काढण्यामध्ये सत्ताधारीच सहभागी असल्यामुळे, तेथील लोकप्रतिनिधी सहभागी असल्यामुळे ती गुंडगिरीला बळ मिळालं आणि त्यामुळे अनेक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला. आणि हे पूर्णतः मुळात सकट खोदून काढण्याची आवश्यकता आहे, तरच बीड स्वच्छ होईल. आणि त्याचा आकाला जर 14 दिवस आता झालं आहे, ज्युडिशरी कस्टडी दिली. खरं म्हणजे पोलिसांनी पुन्हा पोलीस कस्टडी मागूनच ती कारवाई पुढे न्यायला पाहिजे होती. पुन्हा नवीन गोष्टी समोर आल्या असत्या, नवीन प्रकरणं उजेडात आली असती. पण एक आहे की मला वाटतं सध्या मुख्यमंत्र्यांची भूमिका, मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर, अशीच मला या सगळ्या परिस्थितीमध्ये दिसते. याचं कारण स्पष्ट आहे. धस एक म्हणतायत आणि अजितदादा दुसरे म्हणतायत. एवढ्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे गुंतलेले असताना आणि त्यांचे स्पष्टपणे धागेदोरे दिसत असताना कारवाई करण्यामध्ये सरकार म्हणून, मुख्यमंत्री म्हणून, अजित पवार म्हणून का दिरंगाई करतायत, हा खरा प्रश्न येतो.